नमस्कार. आज आपण पाहणार आहोत सर्वात सोपा, अगदी कोणालाही जमेल असा मऊ लुसलुशीत जाळीदार असा रवा केक. जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी अशा नवनवीन सोप्या रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. हा केक बनवण्यासाठी इथे मी 1.25 कप बारीक रवा घेतलेला आहे. माझ्याकडे अशा प्रकारे एक मेजरमेंट कप आहे, त्या कपाने मी सर्व प्रमाण घेणार आहे. तुमच्याकडे जर असा कप नसेल तर घरातील कोणती एक वाटी सेट करायची, त्याने सर्व प्रमाण घ्यायचे. त्यानंतर एका कपाला थोडीशी कमी साखर घेतलेली आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व बारीक अशी याची पावडर करून घ्यायची आहे. तर इथे मी फाईन अशी पावडर तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर त्याच कपाने इथे मी 1/2 कप तूप ॲड केलेले आहे. तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता. त्यानंतर अर्धा कप इथे मी दही ॲड केलेलं आहे. त्यानंतर अर्धा कप दूध ॲड करायचं आहे. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा व्हॅनिला एसेन्स ॲड करायचा आहे. व्हॅनिला एसेन्स नसेल तर विलायची पावडरही ॲड करू शकता. त्यानंतर इथे मी चिमूटभर मीठ ॲड केलेलं आहे. तर हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आत्ता जरी हे मिश्रण आपल्याला पातळ वाटत असले तरी हे मिश्रण थोड्या वेळाने घट्ट होईल, कारण यामध्ये आपण रव्याचा वापर केलेला आहे. तर झाकण ठेवून आपण 15 ते 20 मिनिट हे मिश्रण भिजण्यासाठी साईडला ठेवणार आहोत. तर 20 मिनिटानंतर इथे पाहू शकता रवा व्यवस्थित असा भिजला गेलेला आहे. आणि जे मिश्रण आहे आपल्याला पहिल्यांदा पातळ वाटत होतं, परंतु आता रवा भिजल्यामुळे इथे पाहू शकता तुम्ही हे मिश्रण घट्ट झालेले आहे. आणि आपल्याला अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे केक बनवण्यासाठी. इथे आपण बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोड्याचा वापर करणार नाही आहे, तर आपण इथे 1 पॅक इनोचा वापरणार आहोत. त्यामध्ये साधारणतः 5 ग्रॅम इनो असतो. इथे कोणत्याही फ्लेवरचा इनो वापरायचा नाही आहे, प्लेन इनोचा यूज करायचा आहे. आता हा इनो ॲक्टिवेट करून घ्यायचा आहे. त्यासाठी 1 चमचा पाणी ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्वात महत्त्वाची टीप आहे की इनो व्यवस्थित ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर माझ्याकडे अशा प्रकारे केकचा टीन आहे, त्याला मी तूप लावून घेतलेला आहे आणि बटर पेपर लावून घेतलेला आहे. जर बटर पेपर नसेल तर तूप किंवा तेल लावायचं आणि सर्व साईडनी मैदा लावायचा आणि जे आपण बॅटर तयार करून घेतलेले आहे ते बॅटर यामध्ये ॲड करायचं. त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हा केकचा टीन व्यवस्थित असा टॅप करून घ्यायचा आहे, म्हणजे काय होतं त्यामधले जे एअर बबल्स असतात ते निघून जातात आणि केक व्यवस्थित फुगण्यास मदत होते. त्यानंतर इथे मी कढई आधीच फ्रीहीट होण्यासाठी ठेवली होती 10 मिनिट. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारचे यामध्ये एक रिंग ठेवलेली आहे आणि ह्या रिंगवर आपण जो केक टीन आहे तो ठेवून देणार आहोत. त्यानंतर झाकण ठेवून 40 ते 45 मिनिट गॅसची फ्लेम ही एकदम मंद ठेवून हा केक व्यवस्थित आपल्याला बेक करून घ्यायचा आहे. तर इथे सर्वात महत्त्वाची टिप ही आहे की सर्व बाजूंनी ही जी कढई आहे ती व्यवस्थित झाकली गेली पाहिजे. गरम वाफ अजिबात बाहेर गेली नाही पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे. इथे जो कागद लावला आहे तो यासाठीच लावलेला आहे की गरम वाफ बाहेर नाही गेली पाहिजे. ही सर्वात महत्त्वाची टिप आहे. तर इथे मी नॉनस्टिकची कढई वापरली आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधी कढई वापरून व्यवस्थित झाकून केक बेक करू शकता. तर इथे पाहू शकता केकच्या 40 ते 45 मिनिटांनी केकच्या ज्या कडा आहेत ते लाल झालेल्या आहे. तर इथे मी चाकूच्या सहाय्याने केक व्यवस्थित बेक झालेला आहे की नाही ते चेक करते. तर इथे पाहू शकता चाकू एकदम क्लीन निघत आहे, म्हणजे केक व्यवस्थित असा बेक झालेला आहे. जर समजा चाकू क्लीन नाही निघाला तर पुन्हा केक 5 ते 10 मिनिट बेक होऊन द्यायचा आहे. त्यानंतर हा केक कढईतून काढून रूम टेम्परेचरला थंड करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कडा सेल करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर हा केक एका आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत. जर तुमच्याकडे अशा प्रकारचा टीन नसेल तर तुम्ही कुकरच्या डब्याचाही वापर करू शकता. तर इथे पाहू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एका ताटामध्ये मी केक काढून घेत आहे. एकदम परफेक्ट असा आपला इथे केक तयार झालेला आहे. हा केक बनवत असताना महत्त्वाच्या टिप म्हणजे मी जे प्रमाण सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये तेच प्रमाण घ्यायचं आहे. त्यानंतर इथे जो आपण इनोचा वापर करणार आहे तो प्लेन इनोचा वापर करायचा आहे आणि केक पूर्णपणे मंद आचेवर आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे. आणि जर तुमच्याकडे अशा प्रकारे केक टीन नसेल मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तर कुकरच्या डब्यातही तुम्ही हा केक तयार करू शकता. तर मी सांगितलेले सर्व जर रूल्स तुम्ही किंवा टिप्स फॉलो केल्या तर तुमचा हे केक एकदम टेस्टी त्यानंतर मऊ जाळीदार नक्कीच होईल. जर तुम्हाला ही माझी केक रेसिपी आवडली असेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे काय होईल जेव्हा जेव्हा मी अशा नवनवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. आज आपण बिना पाकाचे रवा लाडू पाहणार आहोत. एकदा हे लाडू बनवले आणि पॅकबंद डब्यामध्ये ठेवले तर हे अगदी महिनाभर टिकतात. तर हे लाडू बनवण्यासाठी इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी तूप घेतलेला आहे. तर यातील सर्व तूप मी ॲड केलेलं नाही आहे, तर थोडंसं तूप ॲड केलेलं आहे. आणि तूप वितळल्यानंतर ज्या वाटीने आपण तूप घेतलेला आहे त्याच वाटीने इथे मी 2 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. जो बारीक रवा असतो ना 0 नंबरचा रवा तोच इथे वापरायचा आहे.
तर तुपामध्ये रवा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि रवा भाजत असताना गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आहे। अशा खूप छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स आहे, त्या जर तुम्ही फॉलो केला तर लाडू एकदम परफेक्ट असे तयार होतील। कुठेही गॅसची फ्लेम ही हाय करायची नाही आहे, सतत हलवत एकसारखा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता तूप आणि रवा व्यवस्थित असा एकजीव झालेला आहे। साधारणतः 5 मिनिट झालेले आहे। मंद आचेवर रवा व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे। तर इथे पाहू शकता मिश्रण थोडंसं ड्राय वाटत आहे। आपण जे तूप घेतलं होतं त्यातील अर्धेच तूप इथे आपण यूज केलं होतं। आता राहिलेलं जे तूप आहे ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत। तर हे सर्व तूप रव्याला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे, अशा पद्धतीने सतत हलवत मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आपण 2 वाटी रव्यासाठी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे, तर एकदम परफेक्ट प्रमाण आहे। साधारणतः सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत 19 ते 20 मिनिट लागतात हा रवा मंद आचेवर भाजून घेण्यासाठी। तर इथे पाहू शकता रव्याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे आणि रव्याला थोडासा ओलावा आलेला आहे, म्हणजेच परफेक्ट असा इथे आपला रवा भाजला गेलेला आहे। तर ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि रवा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। आणि ज्या वाटीने तूप आणि रवा घेतलेला आहे त्याच वाटीने इथे साखर घ्यायची आहे। तर इथे मी 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे। रवा गरम असताना त्यात पिठी साखर ॲड करायची आहे आणि ही साखर व्यवस्थित अशी रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तर इथे मी साखर व्यवस्थित अशी रव्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित असं आपल्याला कढईमध्ये स्पॅच्युलाच्या सहाय्याने सेट करायचं आहे आणि साधारणतः आपल्याला हे झाकण ठेवून तास ते 1.5 तास असेच साईडला ठेवायचं आहे। 1.5 तासानंतर हे रव्याचं मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता परफेक्ट असं लाडू बनवण्यासाठी आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। ह्या स्टेजलाही आपण लाडू तयार करू शकतो, परंतु कसं असतं की रवा जरा खरखरीत असतो। आपण जर ह्या स्टेजलाच लाडू तयार केले तर लाडू पाहिजे तितके मऊ होणार नाही, त्यासाठी इथे मी ट्रिक वापरणार आहे। तर इथे मी हे जे रव्याचं मिश्रण आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत, परंतु ते बारीक अशी म्हणजे काय पेस्ट करायची नाही आहे, तर 4 ते 5 वेळा चालून प्रोसेसनी बारीक करून घ्यायचं आहे। तर व्हिडिओमध्ये आपण इथे पाहू शकता रव्याचं मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे, एकदम बारीक पेस्ट नाही केलेली, तर 4 ते 5 वेळा चालून प्रोसेसने बारीक करून घेतलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे ही जी रवा बारीक करण्याची प्रोसेस आहे हे रव्याचं मिश्रण थंड झाल्यानंतरच करायचं आहे। जर गरम असताना केलं तर मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते, मग आपले लाडू व्यवस्थित असे तयार होणार नाही। अशा प्रकारे इथे मी सर्व मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे आणि एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। तर इथे आपण लाडू बांधून घेणार आहोत। तर या मिश्रणातून ज्या प्रमाणात आपल्याला छोटा किंवा मोठा लाडू बनवायचा आहे, ज्या प्रमाणात लाडू साखर बनवायचा आहे त्या प्रमाणात मिश्रण घ्यायचं आहे आणि लाडू तयार करून घ्यायचा आहे। तर इथे मी सर्व लाडू तयार करून घेणार आहे। तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट मऊसूत असे लाडू तयार झालेले आहे। तर इथे मी छोट्या छोट्या पण खूप महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामधील एक म्हणजे की रवा मंद आचेवर आपल्याला 19 ते 20 मिनिट भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर साखर ॲड करून तास ते 1.5 तास आपल्याला साईडला ठेवायचं आहे। त्यानंतर हे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, पण पूर्णपणे मिश्रण थंड झाल्यानंतरच मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे। 4 ते 5 वेळा चालूबंद प्रोसेसने किंवा 5 ते 10 सेकंद मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता। तर खूप सोपी रेसिपी आहे, एकदा घरी नक्की ट्राय करून पाहू। मला कमेंट करून नक्की सांगा की लाडू कसे तयार झाले। आपण पाहणार आहोत जगातील सर्वात सोपे असे प्रोटीनने भरलेले खमंग खुसखुशीत असे शेंगदाणा लाडू। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे काय होईल अशा सोप्या रेसिपी तुम्हाला इथे पाहायला मिळतील। इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। तर शेंगदाणे आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे खरपूस भाजणे ही सर्वात महत्त्वाची स्टेप या रेसिपीमध्ये आहे, त्यामुळे शेंगदाणे आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहे। तर शेंगदाणे भाजताना काही करायची नाहीये, तर कमी ते मध्यम आचेवर शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। आणि शक्यतो शेंगदाणे भाजण्यासाठी एकतर जाड बुडाची कढई वापरायची किंवा नॉनस्टिकचा पॅन वापरायचा आणि व्यवस्थित असे खमंग असे शेंगदाणे ते भाजून घ्यायचे आहेत। तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असे शेंगदाणे इथे मी कमी ते मध्यम आचेवर शेंगदाणे खरपूस भाजून घेतलेले आहे। आता हे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर एका पसरट ताटामध्ये काढायचे आहे थंड होण्यासाठी। तर शेंगदाणे थंड झाल्यावर मी ते शेंगदाण्याची साल काढून घेणार आहे। पूर्ण शेंगदाण्याची साल काढणार नाही, थोडेच शेंगदाण्याची साल मी इथे काढून घेणार आहे। आणि ज्या वाटीने इथे मी शेंगदाणे घेतलेले त्याच वाटीने इथे मी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे। गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता।
तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहे त्यातील काही शेंगदाणे पहिल्यांदा भांड्यामध्ये ॲड केलेले आहे। त्यानंतर आपण जो गूळ घेतलेला आहे त्यातील काही गूळ मी ॲड केलेला आहे आणि आपल्याला हे बॅचेसमध्ये जाडसर असं वाटून घ्यायचे आहे। ही एक सर्वात महत्त्वाची टिप आहे की आपण पहिल्यांदा शेंगदाणे ॲड करणार आहे, नंतर गूळ ॲड करायचा आहे। कारण की काय होतं, आपण जर पहिल्यांदा गूळ ॲड केला तर मिक्सरच्या भांड्याचे जे ब्लेड असतात त्याला गूळ चिकटला जातो आणि मिश्रण व्यवस्थित एकजीव होत नाही आहे। त्यामुळे पहिल्यांदा शेंगदाणा त्यानंतर गूळ ॲड करून 2 बॅचेसमध्ये हे शेंगदाणे व्यवस्थित असं जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता, इथे मी अशा प्रकारे जाडसर वाटून घेतलेला आहे। तर इथे पाहू शकता, जरी हे मिश्रण पाहता क्षणी जरा कोरडं वाटत असलं तरी आपण जेव्हा लाडू वळतो तेव्हा शेंगदाण्यातील ऑइलीपणा आणि गुळातील चिकटपणा त्यामुळे काय होतं, लाडू सहज वळले जातात। इथे पाहू शकता, सहज लाडू वळले जातात। परंतु ह्या लाडूमध्ये मला तुपाचा थोडासा फ्लेवर आवडतो, म्हणून मी काय करणार आहे की एकदम छोटा जो चमचा आहे तो घेणार आहे, त्यात छोटा चमचा तूप मी यामध्ये ॲड करणार आहे। तूप ॲड करणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही केले तरी चालेल। फक्त तेव्हाच ॲड करा जेव्हा तुमचे मिश्रण तुम्हाला खूप ड्राय वाटत असेल आणि जेव्हा तुम्ही लाडू वळायला जाताल आणि लाडू जर तयार होत नसतील तर तेव्हाच तुम्ही एखादा चमचा तूप ॲड केलं तर चालेल, नाहीतर नाही केलं तरी चालेल। तसे लाडू खूप सुंदर लागतात आणि हे प्रमाण पण एकदम परफेक्ट आहे। तर अशा प्रकारे इथे मी सर्व लाडू तयार करून घेणार आहे। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर एकदा घरी नक्की ट्राय करून पाहा, मला कमेंट करून नक्की सांगा की लाडू कसे तयार झालेले आहे। आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे काय होईल, जेव्हा मी अशा नवनवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळणार आहोत। तिळाचे लाडू, तर हे लाडू बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी तीळ घेतलेला आहे। तर हे तीळ आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। तर 4 ते 5 मिनिट लागतात मंद आचेवर हे तीळ आपल्याला खरपूस असे भाजण्यासाठी। अशा सोप्या व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। चार ते 5 मिनिटांनंतर इथे पाहू शकता तीळ व्यवस्थित असे भाजले गेलेले आहे। तिळाचा कलर चेंज झालेला आहे। हे तीळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तर इथे आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी इथे ज्या वाटीने तीळ घेतलेले त्याच वाटीने इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। त्यानंतर या गुळामध्ये आपल्याला 1 चमचा तूप ॲड करायचं आहे। त्यानंतर 1 चमचा पाणी ॲड केलेलं आहे। सतत हलवत आपल्याला गूळ व्यवस्थित असा वितळून घ्यायचा आहे। ही प्रोसेस आपल्याला एकदम मंद आचेवर करायची आहे। गुळाचे खडे पूर्णपणे वितळून घ्यायचे आहे। साधारणतः 1 ते 2 मिनिटांनंतर गूळ व्यवस्थित असा वितळला जातो। साधारणतः 2 मिनिटांनंतर गुळाचे खडे पूर्णपणे वितळले गेलेले आहे। तर इथे पाहू शकता गुळाचा कलर चेंज झालेला आहे आणि गुळाला वरती असा फेस आलेला आहे, म्हणजेच गूळ वितळण्यापासून तर आतापर्यंत साधारणतः 3 ते 4 मिनिट गूळ व्यवस्थित असं शिजवून घेतलेला आहे, म्हणजेच इथे परफेक्ट असा गुळाचा पाक तयार झालेला आहे। तर गुळाचा पाक तयार झालेला आहे की नाही ओळखण्याची एक ट्रिक आहे। तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, इथे एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाकाचे 2 ते 3 थेंब ॲड करायचे आहे। समजा हा पाक मी गोळा करायला गेले आणि जर त्याचा मऊसूत असा गोळा तयार झाला तर एकदम परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे। आणि समजा आपण पाक अजून शिजवून दिला तर असा मऊसूत गोळा तयार होणार नाही आणि कडक गोळा तयार होईल आणि आपण जे लाडू तयार करणार आहोत ते एकदम कडक होतील। त्यामुळे अशा पद्धतीने जर गोळा तयार झाला तर समजायचं की एकदम परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे। ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि आपण जे भाजून घेतलेले तीळ आहेत ते यामध्ये ॲड करायचे आणि व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे। तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असे मिश्रण मी एकजीव करून घेतलेलं आहे। आता आपल्याला याचे लाडू तयार करून घ्यायचे आहे। हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे आहेत। मिश्रण गरम असल्यामुळे थोडंसं पाणी हाताला लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला ज्या साईजचे लाडू बनवायचे आहेत त्या साईजचे लाडू बनवून घ्यायचे आहे। तर इथे मी पहिल्यांदा एकदम गोलाकार आकार दिलेला नाही आहे, कारण की काय होतं, जर खूप वेळ त्यात गेला आणि जर मिश्रण थंड झालं तर आपल्याला जे राहिलेले मिश्रण आहे त्याचे लाडू व्यवस्थित तयार होणार नाही आहे। त्यामुळे पहिल्यांदा जसे होईल तसे लाडू तयार करून घेतलेले आहे। हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला सर्व लाडू तयार करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे मिश्रणाचे मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहे आणि पुन्हा हे मिश्रण जे कोमट आहे तेच ह्या लाडूंना गोलाकार असा आकार देऊन घेत आहे। ही प्रोसेस आपल्याला पूर्णपणे फास्ट करायची आहे, कारण की काय होतं, हे थंड झाल्यानंतर आपल्याला लाडूला पाहिजे तसा आकार देता येत नाहीये।
तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असे लाडू तयार झालेले आहे। या संक्रांतीला तुम्ही हे लाडू घरी नक्की तयार करून पहा। मला कमेंट करून नक्की सांगा की लाडू कसे झाले आहेत। आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे काय होईल, जेव्हा मी अशा नवनवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल। आपण बेसन लाडू बनवणार आहोत आणि हे लाडू बनवण्यासाठी इथे मी साधी सोपी ट्रिक वापरलेली आहे की ज्यामुळे तुमचे लाडू अजिबात टाळायला चिकटणार नाही आणि एकदम परफेक्ट असे लाडू तयार होणार आहे आणि एकदम सोपी व प्रमाणबद्ध रेसिपी आहे। तर इथे मी सुरुवातीला काय केलं आहे की वाटीचे प्रमाण सांगितलेले आहे आणि व्हिडिओच्या शेवटी मी किलोचे प्रमाण सांगितलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर हे लाडू बनवण्यासाठी इथे मी वितळलेल्या स्वरूपातील अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे। जर आपण घट्ट स्वरूपात तूप घेतलं तर काय होतं की पिठाच्या तुलनेत तुपाचं प्रमाण जास्त होतं, त्यामुळे इथे मी अर्धी वाटी वितळलेल्या स्वरूपातील तूप घेतलेलं आहे। आणि ज्या वाटीने तूप घेतलेलं आहे ना त्याच वाटीने इथे आपल्याला 2 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे। तर आपल्या घराचे रेग्युलर बेसन पीठ असतं तेच इथे मी वापरलेलं आहे, पण तुम्ही जर हरभरा डाळ हलकीशी भाजून घेतली आणि ती गिरणीतून थोडीशी जाडसर दळून आणली तर तेही पीठ इथे तुम्ही वापरू शकता। तर हे बेसन पीठ आणि तूप आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। आणि इथे बेसन पीठ भाजत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची, कुठेही गॅसची फ्लेम ही मोठी करायची नाहीये। तर इथे पाहू शकता बेसन पीठ आणि तूप व्यवस्थित असं एकजीव झालेलं आहे। साधारणतः 10 मिनिट झालेले आहे की मी बेसन पीठ मंद आचेवर व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्या घरात पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने 1 चमचा इथे तूप मी ॲड केलेला आहे आणि पुन्हा मंद आचेवर 2 मिनिट व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर पुन्हा एकदा काय केलेलं आहे की मी 1 चमचा तूप अजून ॲड केलेला आहे। काय होतं की टप्प्याटप्प्याने तूप ॲड केलं ना की तुपाचे प्रमाण जास्त होत नाही, त्यामुळे मी टप्प्याटप्प्याने तूप इथे ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित असं हे सर्व मंद आचेवर भाजून घेतलेलं आहे। जसं हे बेसन पीठ भाजले जाते तसं काय होतं की पीठ आहे ना तूप सोडायला सुरुवात करतं आणि आपलं जे मिश्रण आहे हे पातळ व्हायला सुरुवात होते। तर हे मिश्रण मी अजून 5 मिनिट मंद आचेवर भाजून घेतलेलं आहे। तर इथे पाहू शकता बेसन पीठ आणि तुपाचे मिश्रण पातळ झालेलं आहे, म्हणजेच काय झालेलं आहे की बेसन पीठ व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे आणि पिठावर तुपाचा ग्लेजही आलेला आहे। तर अशा प्रकारे बेसन पीठ व्यवस्थित भाजून झाल्यानंतर म्हणजेच ह्या स्टेजला काय करायचं आहे की या मिश्रणामध्ये आपल्याला 2 चमचे पाणी ॲड करायचं आहे आणि हीच ती ट्रिक आहे की ज्यामुळे आपले लाडू एकदम परफेक्ट होतात आणि टाळायला अजिबात चिटकत नाहीये। तर पाहू शकता पाणी ओतल्यानंतर हे मिश्रण थोडंसं दाणेदार दिसत आहे। तर पाणी ॲड केल्यानंतर पुन्हा आपल्याला 2 मिनिट व्यवस्थित आपल्याला हे मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता 2 मिनिटं मंद आचेवर भाजून घेतल्यानंतर पाण्याचा अंश नाहीसा झालेला आहे आणि एकदम परफेक्ट असं आपलं इथे मिश्रण तयार झालेलं आहे। तर ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि जरी गॅस बंद केला असला तरी कढई आणि मिश्रण गरम आहे, त्यामुळे 2 मिनिट व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर हे मिश्रण करपू शकतं। त्यामुळे गॅस बंद केल्यानंतर हे 2 मिनिट परतून घेणार आहोत आपण। तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असं मिश्रण लाडू बनवण्यासाठी तयार झालेलं आहे। तर आपण आता एका ताटामध्ये हे मिश्रण काढून घेणार आहोत। तर इथे साधारणतः सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत 20 ते 21 मिनिट लागतात हे मिश्रण मंद आचेवर भाजून घेण्यासाठी। तर इथे पाहू शकता तुपाचा ग्लेजही हे मिश्रणावर खूप सुंदर आलेला आहे आणि परफेक्ट असं मिश्रण इथे तयार झालेलं आहे। तर हे मिश्रण आपल्याला रूम टेम्परेचरला थंड करून घ्यायचं आहे, फॅन खालीही तुम्ही थंड करू शकता। तर हे मिश्रण थंड झाल्यानंतर यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे आणि आपण ज्या वाटीने बेसन पीठ आणि तूप घेतलेलं आहे ना त्याच वाटीने इथे 1 वाटी साखर घ्यायची आहे, एकदम ॲक्युरेट प्रमाण आहे। तर पहिल्यांदा आपल्याला मिश्रण पातळ वाटते, परंतु आपण यामध्ये साखर ॲड केली ना की एकदम परफेक्ट असं मिश्रण तयार होते। तर इथे एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की हे जे बेसन पीठ आहे ते पूर्णपणे थंडच पाहिजे। कोमट असलं तर काय होतं की कोमट असल्यामुळे हे मिश्रण पातळ होऊ शकतं आणि त्यामुळे आपले लाडू व्यवस्थित तयार होणार नाही, त्यामुळे पूर्णपणे हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे आणि मगच साखर ॲड करायची आहे। तर इथे पाहू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे साखर व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही विलायची पावडरही वापरू शकता, पण हे लाडू तसेच खूप छान लागतात, पण जर तुम्हाला विलायची पावडर आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता। तर इथे मी तुम्हाला वाटीचे प्रमाण सांगितलेले आहे, म्हणजे 2 वाटी बेसन पिठासाठी अर्धी वाटी आणि वरती 2 चमचे इतकं तूप लागतं आणि 1 वाटी साखर लागते, हे प्रमाण इथे मी सांगितलेलं आहे। जर तुम्ही हे प्रमाण घेतलं तर तुमचे लाडू एकदम परफेक्ट होतील। जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायचे असेल तर तुम्ही इथे 2 वाटी बेसन पिठाऐवजी 4 वाटी घेऊ शकता आणि अर्धी वाटी तुपाऐवजी 1 वाटी तूप घेऊ शकता। अशा प्रकारे तुम्ही रेशो करून प्रमाण ठरवू शकता।
तर इथे मी तुम्हाला किलोमध्ये प्रमाण सांगत आहे, म्हणजे 500 ग्रॅम बेसन पीठ घेतलं असेल तर 250 ग्रॅम तूप घ्यायचं आहे आणि बेसन पीठ आणि तुपाच्या तुलनेत 500 ग्रॅम साखर घ्यायची आहे. असं प्रमाण घेतलं तरी तुमचे लाडू एकदम परफेक्ट असे तयार होतील. तर इथे पाहू शकता परफेक्ट असे लाडू तयार झालेले आहे आणि कलर हे खूप सुंदर आलेला आहे. तसेच तुपाचा ग्लेजही खूप छान आलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला ज्या प्रमाणात लाडू पाहिजे, मध्यम मोठे, तसे तुम्ही इथे बनवू शकता. तर इथे मी सर्व लाडू बनवून घेणार आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून पहा. मला कमेंट करून नक्की सांगा की लाडू कसे तयार झालेले आहे. तर इथे पाहू शकता मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे काय होईल, जेव्हा जेव्हा असे मी सोप्या रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. परत भेटूया असे एका नवीन रेसिपीवर. तोपर्यंत टेक केअर.